बर. लोकसभा निवडणुकीत सर भाजप पक्षाला पाठिंबा द्याल ना? हो 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 ताई, माझं बोलणं ऐकून घेता का एकदा? ठीक आहे, बोला. बरं, ते सोयाबीनचा भाव ताई, मी हनुमान आमले बोलतोय बघा, जिंतूर हा. तालुका, जिल्हा परभणी. सोयाबीनचा भाव बरं 2003-04 ला हाच होता, 6-7 ला हाच होता, 8-9 ला हाच होता. 2014 ला, ज्यावेळेस 13 ला फडणवीस साहेबांना पदयात्रा काढली होती, पाशा पटेल, हा. फडणवीस साहेब त्याच्यामध्ये सहभागी होते, तर त्यावेळेस ते म्हणाले 6,000 रुपये भाव द्या. कोणाला? काँग्रेस सरकारला. बरोबर हा. आहे. मग आज मोदी सरकार सत्तेवर येऊन 9.5 वर्ष झाली. मग आज ते आजही 6,500 रुपये भाव सोयाबीनला नाही. मग कसं बरं मला सांगा? 2,000 रुपये PM किसानचे द्यायले आणि शेतमालाचा भाव क्विंटलला 1,500-2,000 पाडायले. कांद्याची निर्यात बंदी केली. म्हणजे शेतकऱ्याविषयी मोदी सरकारचं धोरण नेमकं आहे काय? आणि तुम्ही आम्हाला सांगायचे की उज्ज्वला गॅस योजनेचा तुम्हाला फायदा झालाय, एवढ्याचा गॅस होता तर एवढ्या झाला. त्या गॅस योजनेचा फायदा, गॅस योजनेमध्ये आम्हाला वर्षाकाठी 3 सिलेंडर लागतात, आमचे वाचतील 3,000 रुपये. पण वर्षाकाठी आम्हाला 50 क्विंटल माल होते. 50 क्विंटल मालामध्ये जर 2,000 रुपये प्रति क्विंटल म्हणलं तर 1,00,000 रुपये आमचा घाटा व्हायला. उलट मोदी सरकारचं आमचे पैसे खायले. बरोबर सर. म्हणजे तुमचं मला प्रतिक्रिया द्या ना तुम्ही. तुमचं म्हणणं काय? निर्यात बंदी, शेतकऱ्याच्या शेतमालाला निर्यात बंदी, आणि बाहेरून नेपाळवरून टमाटे मागविले. आमचे टमाटे ज्यावेळेस 2,000 रुपये कॅरेट जाऊ लागले त्यावेळेस नेपाळवरून टमाटे मागून भाव पाडले. मग आता मत मागायला नेपाळला जाणार आहेत का? बरोबर आहे तुमचं. मग शेतकऱ्याच्या विषयी सरकारचं धोरण असं काय? तुम्ही म्हणजे एकतर पख उपटून घ्यायचे, एकतर उडणाऱ्या पक्षाचे त्याचे पख उपटून घ्यायचे, त्याचं उडण्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आणि 4-2 दाणे टाकायचे त्याला, आणि त्याला त्या दाणे टाकलेल्या याच्यावर दाण्यावर जगून त्याला म्हणायचं बघ तुला मी पोषण करायलो का नाही. काय म्हणणं तुमचं मला सांगा ना तुम्ही. बरोबर आहे तुमचं सर. मी काय म्हणतोय की आम्हाला शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्या. आमचा शेतमाल कुठेही आम्ही विकू शकू. आमच्या शेतमालाला जर आता मोझांबिक मधून तूर आयात केली, मग शेतमालाला आमच्या जर 10,000 रुपये जर तुरीला भाव होता तर ते तुरीचा भाव आज 6.5-7 वर आलाय. बाहेर देशाहून तूर आयात करून शेतकऱ्याचा शेतमालाचा भाव पाडायचा, आणि एकीकडे मोदी सरकारचे 4-2 एखाद्या काही जर केलं तर ते खूप मोठं हे केल्यासारखं हे करायचं तुम्ही, म्हणजे अभिमानानं सांगायचं आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं ते केलं.